यानंतर पुढची बातमी, टीईटी परीक्षा रद्द करावी, 100% शिक्षक भरती तातडीने करावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी अशा मागण्यांसाठी पुणे जिल्ह्यातील शिक्षकांनी आज आंदोलन केले। जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य असा मोर्चा काढत शिक्षकांनी घोषणाबाजी केली आहे। आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधत शिक्षकांनी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा न्यूज संकटशी बोलताना दिलाय। पाहूयात। आज पुणे जिल्ह्यातील शिक्षकांकडून विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी इथे आंदोलन करण्यात आले। नेमकं काय आंदोलन आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। दादा, आज आपण आंदोलन केले, काय नेमकं कारण? आज टीईटीची जे सक्ती केलेली आहे शिक्षकांवर, तर ती सक्ती नसावी। कारण ज्या वेळेस जुनी जी लोक लागली त्यावेळेस हा GR नव्हता, हा नवीनच GR न्यायालयाने काढलेला आहे, तर ती सक्ती नसावी। आणि दुसरी गोष्ट जी संच मान्यता आहे नवीन याच्यानुसार, ती पण त्यांनी रद्द करावी। जर संच मान्यताचा जर GR तसा जर चालू ठेवला तर जवळजवळ 20,000 शाळा बंद पडतील आणि त्याचा परिणाम सर्व ग्रामीण भागावर विद्यार्थ्यांवर निश्चितपणे होऊ शकतो। काय दादा नेमकी मागणी आपण आज आंदोलन केलंय? आमची प्रमुख मागणी एक होती की टीईटी परीक्षेला आमचा विरोध नाही, परंतु ज्यावेळेस आपण शिक्षक म्हणून लागलो त्यावेळेस टीईटीचा नियम नव्हता, हे अचानकपणे त्यांनी हे केलेलं आहे। मग 2013 नंतर तुम्ही टीईटी ज्यांना लागवायचं तो आम्हाला मान्य आहे, त्याबद्दल आमचं दुमत नाही। परंतु शासनाचं धोरण असं आहे की जेणेकरून शिक्षण एकमेव क्षेत्र असं आहे की त्यांना ते मोडीत काढायचे काय अशा पद्धतीचा त्यांनी निर्णय घेतात। कुठला पण निर्णय असू द्या, पेन्शनचा निर्णय असू द्या, 2005 पूर्वी जे लोक नियुक्त झालेले आहेत त्यांना पेन्शन लागू आहे, परंतु शासनाने नंतर GR काढला 2011ला की जे 2005 पूर्वी लागलेत आणि नंतर 50 अनुदान आलेत त्यांच्यासाठी वेगळा नियम। असं अतिशय चुकीचं धोरण आहे शासनाचं। हे एकही मंत्रिमंडळात, मुख्यमंत्री असू द्या, दोन्ही उपमुख्यमंत्री असू द्या, शिक्षण एकही यांचं अतिशय चुकीचं धोरण आहे। आपल्यासोबत अजून काही महिला शिक्षक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या नेमके काय त्यांची प्रतिक्रिया। आई, आज आपण आंदोलन केले, काय नेमकी आपली मागणी? आमच्या शिक्षकांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये टीईटी रद्द व्हावी प्रामुख्याने, त्याचबरोबर शिक्षकांची जी भरती आहे ती तत्काळ व्हावी। कारण विद्यार्थी विना शिक्षकांचे वर्गांमध्ये बरेच वर्ष झालेले आहेत, त्यामुळे त्यांच्या अध्ययनावर सुद्धा भरपूर परिणाम होत आहे। त्यामुळे शिक्षकांची तात्काळ भरती तिथे झालेली पाहिजे। जुनी पेन्शन योजना जी आहे ती आम्हालाही लागू झाली पाहिजे। त्याचबरोबर अशैक्षणिक जी कामं आहेत, BLO असेल किंवा एखाद्या गोष्टीचा सर्वे असेल, ही सर्वे करण्यासाठी शिक्षकांची निवड केली जाते। अशा वेळी कित्येक तरी कालावधीमध्ये शिक्षक वर्गामध्ये नसतो आणि मग त्यावेळी मुलांचं जे अध्यापन आहे हे मागे राहतं आणि मुलांची गुणवत्ता निकृष्ट दर्जाची होते आणि त्याच्यामुळे शाळेपासून त्यांचा जो ओढा आहे तो विस्कळीत होतो। त्यामुळे शिक्षकांना वर्गामध्ये शिकून द्यावं, त्यांना जुनी पेन्शन लागू करावी आणि त्याचबरोबर टीईटी सुद्धा रद्द करावी, ही आमच्या प्रमुख मागण्या आहेत। धन्यवाद। पाहायला गेलं तर 100% शिक्षक भरतीची मागणी करता का आपण? 100% मुळात शिक्षकांवर अन्याय झाला, कारण शिक्षक ही अशी जात आहे की ती आपल्या स्वतःचा विचार न करता पिढीला घडवते। महत्वाचा मुद्दा हा आहे की आम्हाला परीक्षेचं भय नाहीये, पण जी जाचक अट लावली आहे ती अट अशी आहे 2017 नंतरच्या ठीक आहे, पण RTE काय सांगतो, राईट टू एज्युकेशन आहे। 2009 हा राईट टू एज्युकेशन आहे, त्याच्या आधी सगळ्यांनी परीक्षा दिली आहेत, CET दिली आहे, त्याबरोबर येणाऱ्या निवड मंडळ दिल्यात। शासनाला असं वाटतंय आम्हाला आमच्या मुलांना शिकवण्यासाठी महत्वाचं म्हणजे आम्हाला शाळेवर थांबू दे, गुणवत्ता वाढवायची। कारण विनाकारण काय होतं माहितीये का, शिक्षक भरडला जातो याच्यामध्ये। रोज उठून कोणी काही उपक्रम देते आणि हे उपक्रम म्हणजे त्याचे पुरावे नाहीत। मुलांवर शिकवणं, त्यांची गुणवत्ता आणि शिक्षकांना घडवणं हे आमचं काम आहे। थँक्यू। पाहायला गेलं तर आता मतदान येत आहे आणि मतदानात भरपूर शिक्षकांना काम लागतं, विद्यार्थ्यांचे शिक्षण एकीकडे राहतं आणि तुम्हाला काम लागतं, काय सांगणार याबद्दल? तसं बघायला गेलं तर हे अशैक्षणिक काम आहे आणि अशैक्षणिक कामामुळे बऱ्याच मुलांचं नुकसान होतं। कारण की शिक्षक हे काम करायचं की ते काम करायचं आणि BLOचं जे काम आहे ते काम ही खरंच जाचक ही अट आहे आम्हाला की हे काम करायला लागलं। मान्य नाही ऐका ना, ऑनलाईन कामं खूप वाढलेली आहे आणि रोज नवीन काय ना काय प्रोजेक्ट येतो, रोज आम्हाला लिंक भरावी लागते। रोज मुला काय म्हणजे शाळा शिकवण्यापेक्षा शिकवण्या व्यतिरिक्त इतर कामं इतकी वाढवली आहे की मुलांना शिक्षण देणंच मुश्किल झालेलं आहे। शिक्षक वर्गातच नाहीये, त्यांना बाहेरची कामं इतकी दिलेली आहेत आणि रोज रोज नवीन एक ना एक शासन काहीतरी लिंक पाठवतो, काहीतरी प्रोजेक्ट राबवतो आणि त्यामुळं सगळं खातं शिक्षण व्यवस्था सगळी डळमळीत झालेली आहे। तर ती बंद झाली पाहिजे आणि टीईटीची सक्ती पण म्हणजे आमची पूर्ण मागणी आहेत सगळ्यात। पाहायला गेलं तर आपली मागणी आता तुम्ही मागताय, जर ती मान्य नाही झाली तर आपलं आंदोलन काय असेल पुढचं?
पुढे आंदोलन, पुन्हा एकदा आंदोलन करावं लागेल. शासनाला जाग आणण्यासाठी परत पर्याय नाहीये. कारण शासनाने काय केले, 15 मार्च 2024चा जो शासन निर्णय आणलेला आहे फार जाचक आहे. त्याच्यामुळं बहुसंख्य वाड्या, वस्त्या, जिल्हा परिषद शाळा, ज्या 9वी 10वीच्या माध्यमिक शाळा आहेत, ज्या आज खऱ्या अर्थानं गरज आहे, मजूर वर्ग असेल, अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील मुलं आहेत, त्यांना फार गरजेचं आहे की जिथं शून्य शिक्षकी शाळा, आज त्या निर्णयामुळं शून्य शिक्षक होत आहेत आणि बहुसंख्य शिक्षक अतिरिक्त होत आहेत. जवळजवळ महाराष्ट्रातील बहुसंख्य माध्यमिक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. आज आपण बघतो की मराठीला अभिजात दर्जा दिलेला आहे आणि मराठी शाळा जर बंद केल्या तर आज आपलं भवितव्य धोक्यात आहे. म्हणून आम्ही त्या GRच्या विरोधात आणि TETच्या विरोधात हा मोर्चा काढलेला आहे. आपल्या आता मागण्या मान्य नाही झाल्या तर आपली पुढची भूमिका काय ना, थोडक्यात सांगा. पुढची भूमिका आमची स्ट्रॉंग राहील. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय की हा जो मोर्चा आहे किंवा ह्या ज्या सगळ्या गोष्टी कुठल्या आर्थिक विषयासाठी, आर्थिक बोजासाठी चाललेला नाही. महाराष्ट्रातल्या मराठी शाळा असतील, शिक्षकांचा अभिमान असेल, हा टिकावा. अनेक कामामुळे शिक्षक मेटाकुटीला आलेला आहे. कुठलाही आर्थिक बोजा पडेल अशी या मोर्चामध्ये कुठलीही आर्थिक मागणी आम्ही शासनाकडे केलेली नाही. TET असेल, संच मान्यता असेल, याप्रमाणे अनेक शैक्षणिक कामं असेल, त्या संदर्भामध्ये शिक्षक या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आहे. आणि TET आणि त्यानंतर आपला संच मान्यतेचा विषय रद्द जर झाला नाही तर महाराष्ट्रातील सर्व शिक्षक आणि आणखीन वेगळ्या पद्धतीने हा मोर्चा या भविष्य काळामध्ये करणार आहोत, या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. पाहायला गेलं तर आता आपल्याला शिक्षकांनी सांगितलं की येत्या काळात आंदोलन ह्याच्यापेक्षाही अधिक तीव्र पद्धतीने करणार. आम्ही कोणत्याही पैशाची मागणी करत नाहीये असं यावेळेस आपल्याकडे सांगण्यात आलं. आता नेमकं पाहायला गेलं तर या शिक्षकांची मागणी राज्य सरकार मान्य करतं का, हे आता आपल्याला पाहावं लागेल. न्यूज अनकटसाठी मी दिनेश वडणे, धन्यवाद.